नाही बस बस बस. वाव निशिता, निशिता मामीने सूप केलंय, तुला टेस्ट करायचंय? सूप इज अमेझिंग. हो, ऍक्च्युली हाँगकाँगची स्पेशल डिश आहे ती. क्रीम ऑफ मशरूम म्हणतात त्याला. एक्झॅक्टली या. आणि काय हे सलाड काय केलंयस ते पण खूप छान आहे. हो, ती तिकडचीच एक डिश आहे ते सीझर सलाड. करेक्ट. ऍक्च्युली हिनेच सगळ्या डिश रेसिपी काय करायच्या वगैरे सांगितलं होतं. थँक्यू. वा वा. नाही पण एकंदर सगळा स्वयंपाक अगदी उत्तम झालेला आहे. उत्तम. कौशिकी, तुझा निर्णय अगदी योग्य आहे. निशी आणि युवराजचं लग्न ठरवण्याचा. अन्नपूर्ण येणार आहे साक्षात खांडेकरांच्या घरी सून म्हणून. काय आवडली की नाही सून? हो, छान झालाय स्वयंपाक. छान नाही, मला असं वाटतं पद्मिनी काकूंना म्हणायचे उत्तम जमलंय तुला. खरंच निशिता, स्वयंपाक खूप छान झालाय, सिरियसली. पण आज स्टाफ का नाहीये? नाही म्हणजे तसं कोणी इन्फॉर्म नाही केलं. कम ऑन कौशिकी, नॉट अगेन. मला सांग, सगळ्या मेडनी आता तुझी परमिशन घेऊन मगच आजारी पडायचं का? ईशा, सरळ सांग ना, वाकड्यात कशाला शिरतेस? चेतना काकी, इट्स ओके. ईशा, तुला स्टाफ बद्दल इतकी काळजी वाटते हे ऐकूनच मला फार बरं वाटलं. पण दया काका, एका अर्थी बरं झालं ना आपला स्टाफ सुट्टीवर गेला ते. त्यानिमित्ताने निशिताच्या हातचं जेवण आपल्या सगळ्यांना खायला मिळालं, हो की नाही? हो, हे खरं आहे. निशिता, सिरियसली यू हॅव डन अ वंडरफुल जॉब. थँक्यू सो मच कौशिकी ताई. तुम्ही राईस नाही घेतला की हा ट्राय करताय? हा नाही नाही, इट्स ओके, इट्स ओके, एवढंच बस. नाही पण अरे, ज्याचं नशीब खऱ्या अर्थाने फळफळणार आहे, इतकी सुरण बायको मिळणार आहे, ज्याला तो आहे कुठे? युवराज तो रूम मध्येच आहे, पण जरा बिझी आहे म्हणाला. खूप इम्पॉर्टंट काम आहे. एवढं काय महत्वाचं काम आहे? इकडे त्यांनी डिनरला आपल्या सगळ्यांबरोबर बसायला हवं ना. अगं येईल ना, काहीतरी महत्वाचं काम असेल, येईल तो. ताई, मी जाऊन बघून येते. ओके? नाही नाही, इट्स ओके, मी जाऊन बघते. तू वाढ सगळ्यांना. अगं तुझे मी आलेच. युवराज, काय काय झालं? नाही काय नाही, तू अचानक आलीस ना. तू कुठे चाललीस? हो, मी रूम मध्येच येत होते तुला बोलवायला. अरे तू डिनरला का नाही आलास? रूम मध्ये काय बसलास तू? नाही नाही, तिथे नको जाऊस, मी इथेच येत होतो. ते बघ, निशितानी सगळ्यांसाठी डिनर केलाय, तुझ्यासाठी डिनर केलाय. युवराज, जरा ये, खाऊन बघ, कौतुक कर तिचं, तिला बरं वाटेल. रूम मध्ये काय करतोयस? रूम खूप मेसी होती ना, तर जरा क्लीन करत होतो. रूम क्लीन करणं महत्वाचं आहे का आता? ये जरा आमच्या बरोबर बस, ते बघ, तिला बरं वाटेल. चल चल. या मी प्रेमाने तुझ्यासाठी केलंय सगळं. बस ना, खाऊन तरी बघ. युवराज बस ना. नाही नको, मी रूम मध्ये जाऊन जेवण माझ्या. अरे थांब ना, मी वाढते ना तुला. नाही नाही, मी घेतो. तुम्हाला जर प्रायव्हसी हवी असेल तर तुम्ही दोघंही रूम मध्ये जाऊन डिनर करू शकता. निशिता, प्लीज गो. नाही, कशाला? माझी तब्येत ठीक नाहीये. तब्येत नीट नाहीये म्हणजे? नाही म्हणजे असं फार काही झालं नाहीये, पण डोकं खूप दुखतंय आणि आतून कसं तरी होतंय. पण डोंट वरी, मी औषध घेईन आणि होईन नीट. आता एक डोस घेणार आहे मी होऊन जाईन नीट, काय नाही. नक्की? हो नक्की. आणि निशी, थँक्यू सो मच, तू सगळ्यांसाठी जेवण बनवलंयस एवढं. सगळे प्लीज एन्जॉय करा. मला काय सगळ्यांबरोबर आता एन्जॉय करायला जमणार नाही, पण मी उद्या सकाळी आपण एकत्र हवं तर ब्रेकफास्ट करू. ओके? मी वाढ. नाही, मी घेत. अरे हे एवढं तू
एकट्याने जेवणार आहेस तू एवढं? कोणासाठी म्हणजे माझ्यासाठी, मी जेवणार आहे. हळू. अरे ए ए जेवढी भूक असेल ना तेवढंच घे. मग तिने बिचारीने एवढा छान स्वयंपाक केलाय, वाया नको घाल उसाची बात. नाही नाही, यातलं काही वाया नाही जाणार, डोंट वरी. भाऊजी, अहो त्याच्या होणाऱ्या बायकोने केलंय, आज जास्तच खाईल तो. राईट. ओके, गुड नाईट, मी येतो. युवी एक मिनिट, दे ना हा सूप. हा. आणि काही लागलं तर प्लीज मला सांग. हा म्हणजे आम्हाला कुणालाही सांग. नाही, मला आता काही नाही लागणार आहे. ठीक आहे, एवढं तर घेतलंय मी, आता काय लागणार. आणि मला प्लीज कोणी उठवायला येऊ नका, म्हणजे आता औषध घेईन आणि झोपेनच ना, फ्रेश होईन, मग सकाळी हवं तर एकत्र ब्रेकफास्ट करू आपण. ओके, मला प्लीज कोणी उठवू नका. हां, गुड नाईट. टेक केअर. निशिता प्लीज बस, तू खाऊ. आणि हे का बाळा, तू पण बस. हो, हां तू पण बस. तुमचं होऊ देत, मी बसते नंतर. हा, इरा साठी. काय काय करतेस? हां, अच्छा, माझ्या विरुद्ध पुरावे वगैरे गोळा करतेस की काय? एकदा तोंडावर पडलीस, तुला अजून अक्कल नाही आली का ग? जगाला ओरडून ओरडून सांगितलंस ना युवराज किती वाईट आहे, त्यांनी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले. हे सगळं तुला प्रूव्ह करायचं होतं, पण तू प्रूव्ह नाही करू शकलीस म्हणून तुझा इगो हर्ट झालाय ना. हां, कोणी ऐकलं तुझं? कोणीच नाही. तुला काय डिटेक्टिव्ह व्हायचं होतं का ग, की तुझं पोलीस वगैरे होण्याचं स्वप्न पूर्ण राहिलंय? राहिलं असेल तर जा ना, ते पूर्ण करणं. इथे माझ्या लाईफमध्ये काय इंटरफेअर करत बसली आहेस? आणि तू कितीही प्रयत्न कर, माझ्या विरुद्ध एकही पुरावा तू गोळा करू शकणार नाही आहेस. बहिणीबरोबर आली आहेस, 2 दिवस खा पी मजा कर आणि निघून जायत ना, कळलं? हे असले काय लपाछुपीचे गेम चालले आहेत. गेम्स खेळायचे तुला, मजा येते त्यात, मला तर येते, पण मग हरण्याची तयारी ठेव, कळलं का? कारण तुझ्यासारखे खूप आले आणि खूप गेले, युवराज आजपर्यंत हरला नाही आहे. आणि आज आली आहेस बहिणीबरोबर, निशी लग्न करून याच घरात येणार आहे. तेव्हा कशी येशील? तिची बॉडीगार्ड बनून? नाही ना, लांब राहायचं. काय करतेस तू तारिणी? अगं तारिणी, अगं आई, काय नाटक चाललंय? हा, मी खरंच तिच्यावर खूप प्रेम करतो. हो. काय बोलतोयस? सोड माझा हात. अगं हे बघ, निशीला हे जर कळलं ना तर खूप प्रॉब्लेम होते. तारिणी, तारिणी, नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.